एक धक्कादायक बातमी धाराशिवमधून समोर येते। धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धाराशिवमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय। 4 आरोपी ताब्यात घेतले गेले तर 1 जण फरार असल्याची माहिती आता अकोल्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विद्यार्थ्यांसाठी गुरु मानल्या जाणाऱ्या शिक्षकानेच वर्गातील 6 मुलींचा विनयभंग करत छळवणूक केली आहे। अकोला जिल्ह्यातील काजीखेड गावात ही घटना घडली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या। तर मुंबईमध्ये अत्याचाराची घटना घडलेली आहे। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची 3 प्रकरणं उघडकीस आली आहे। सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलानं 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे, तर कांदिवली परिसरामध्ये घरात शिरलेल्या तरुणाकडून 14 वर्षाच्या अपंग मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे। आणि नागपाड्यामध्ये सुद्धा फेरीवाल्याकडून 8 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे। या प्रकरणी फेरीवाल्याला नागपाडा पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतंय। बदलापूरची घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये अशा प्रकारच्या 3 घटना समोर आल्या आहेत। बदलापूरमध्ये कल्याणमधून समोर येते। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला गेलाय। नराधमाला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केला गेला दरम्यान नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याला सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे। मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घरी जात असताना या 2 मुलींसोबत हा प्रकार घडलाय। शीतपेयातनं गुंगीचं औषध देत चौघांनी हा बलात्कार केल्याची माहिती समोर येते। 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्यानं कोल्हापूर हादरलंय। कोल्हापूरच्या शे गावातील हा धक्कादायक प्रकार आहे। पीडित मुलगी सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते। नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला, तिचे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक बातमी आहे। पुण्यातल्या एका शाळेतच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शिवाजीनगर परिसरातल्या एका गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न पडावा अशी ही बातमी नात्यांच्या पावित्र्याला काळीमा फासणार। पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वडील, सख्खा भाऊ, आजोबा आणि मामानं 5 वर्ष लैंगिक अत्याचार करून छळ केल्याची धक्कादायक घटना आपण बघितली। पुण्यातल्या घटनेसंदर्भातला देखील आढावा घेतला। मात्र या 2 घटनांनंतर आता लातूर जिल्ह्यातही लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावात 17 तारखेला एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली। बदलापुरातील एका शाळेमध्ये लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असून गुन्हा दाखल करण्यास 12 तास लागलेत। या प्रकरणाला लाजवेल असं कृत्य। 2 नराधमांचा तरुणीवर पाशवी अत्याचार, बलात्कार करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न। कधी थांबणार महिलांवरील अत्याचार? नागपूर पुन्हा एकदा महिलेवरील पाशवी अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय। 2 नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला। नुसता बलात्कार करून हे नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी बलात्कारानंतर तरुणीला जीवे मारण्याचाही प्रयत्न